हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आणि आजचा आपला हा ब्रेकफास्टचा पदार्थ आज आपण बघणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे आणि जशी तुमची 2 मिनिटात मॅगी तयार होते तसाच हा 2 मिनिटात एक प्रकार होणार आहे, पण हेल्दी आहे आणि गुजराती पदार्थ आहे. याला आपण म्हणतोय खिच्चा, राईट? सो खिच्चा, खिचू अशा काइंड ऑफ मध्ये आम्ही याचं नाव बघितलं होतं. जशी आपण तांदळाची उकड करतो तसाच हा गव्हाचा प्रकार आहे. तर बघूया त्याला काय साहित्य लागतंय. गव्हाचं पीठ, ओके. जिरे जिरे थोडेसे कुटून घ्यायचे म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो. पाणी, आता मी 1 कप घेतलंय, पण तुम्ही क्वांटिटीनुसार तुमचं पाणी कमी जास्त करू शकता. हळद आणि तिखट एवढंच बस लागेल. एवढंच लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं साहित्य या रेसिपीसाठी लागणार आहे ते म्हणजे लाटणं. कारण जेव्हा आपण ह्याला एक फोडणी देऊ तेव्हा हटण्यासाठी सो हटायला आपल्याला लाटणं हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. सो बघूयात 2 मिनिटात होणारी ही रेसिपी. आपण 1 कप पाणी टाकणार आहोत. त्यानंतर जिरे जे थोडे आपण कुटून घेतलेले आहेत. थोडीशी हळद, थोडं तिखट. एक उकळी आली की आता तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्या त्याच्यात आणि त्यानंतर मग तुम्हाला टाकायचं आहे तेल. आणि अशी उकळी आल्यानंतर आता आपण टाकणार आहोत हे गव्हाचं पीठ आणि ते पीठ टाकल्यानंतर तुम्हाला कंटिन्युअसली ते हटायचं आहे. सो येस. टाकत हटलं की गाठी होत नाहीत. ओके. थोडे कष्ट घ्यायचे या रेसिपीला की त्याच्या अजिबातच गुठाळे होऊ द्यायच्या नाहीत आणि ते असं चांगल्या प्रकारे हटायचं आहे जोपर्यंत त्याला एकसारखी कन्सिस्टन्सी येत नाही. अशा प्रकारे ही रेसिपी पूर्ण झालेली पण आहे. तुम्ही आता बघू शकताय की हे पूर्ण शिजलं आहे. आणि हा पदार्थ असा आहे की हा पदार्थ तुम्हाला गरमागरमच खायचा आहे, नाहीतर तो नंतर पूर्ण घट्ट होत जातो. सो याच्यावरती एक छान 2 चमचे तेल टाकून तुम्ही खाऊ शकता. याच्यात ॲक्च्युली तुम्ही लोणच्याचा खार हा मिक्स करू शकता. पूर्ण मिक्स करायचा, असं साईडला लावून नाही, ते अजून छान लागतं.